मोबाईल नको, गुल्लक हवंय. लहानपणापासूनच अर्थशिक्षण म्हणजेच इकॉनॉमिक एड्युकेशन आवश्यक आहे का? चला बघूयात एक गोष्ट. गणूचा गुल्लक आणि पैशांची शाळा. एक गाव होतं. तिथं राहत होता आपला छोटा गणू. चौथीत शिकणारा, हुशार पण थोडासा उतावळा. एका पावसाच्या दिवशी शाळा सुटली आणि गणू घरी धावत आला. आई, बघ ना, मला निबंध स्पर्धेत बक्षीस मिळालं, तो ओरडतच घरात आला. आई हसली, पण त्याच्या हातातल्या पाकिटाकडे बघून विचारलं, गणू, हे काय? गणू म्हणाला, आई, 50 रुपये मिळाले, आता मी माझा गुल्लक फोडणार. आई म्हणाली, अरे वा, पण काय करणार आहेस या पैशांचं? गणू पटकन म्हणाला, मोबाईल घेणार, मोठा स्क्रीन, गेम्स, फोटो, भारी असेल ना? तेवढ्यात आजोबा हळूच हसले आणि म्हणाले, गणू, एक आठवडा मला देशील का? तुला पैशांबद्दल काही मस्त गोष्टी शिकवायच्या आहेत. नंतर फोडतो गुल्लक. गणू विचारात पडला, पण आजोबांची गोष्ट म्हणजे मजा असतेच, म्हणून म्हणाला, ठीक आहे आजोबा, एक आठवडा तुमचा. आणि तिथून सुरू झाली गणूची पैशांची शाळा. दुसऱ्या दिवशी आजोबा म्हणाले, गणू, सांग बघू, तू कधी पैसे कमावलेस का? गणू चाकरत म्हणाला, मी नाही. आजोबा म्हणाले, अरे, स्पर्धा जिंकलीस ना, 50 रुपये मिळाले, ते बक्षीस तर तुझी कमाईच आहे. गणू खूप खुश झाला. आजोबा, पण पैसा म्हणजे काय? आजोबा हसले आणि म्हणाले, पैसा म्हणजे आपण जेव्हा काम करतो, कष्ट घेतो, त्या बदल्यात मिळणारी गोष्ट. ती आपण गरजेसाठी वापरतो. समजलं? गणू विचारात पडला. म्हणजे मी चॉकलेट घेण्यासाठी पैसे वापरतो, तर ते गरज आहे का? आजोबा म्हणाले, माझ्या गणूला चॉकलेट हवंय म्हणजे हौस, पण पुस्तकं, अन्न, कपडे हे गरज आहे. तेवढ्यात त्यांनी गणूला एक वही दिली. चल, यात 2 यादी कर, एक गरजा, एक हौशी. गणू लिहू लागला. गरजा, खाणं, कपडे, अभ्यासाचं सामान. हौशी, चॉकलेट, गेम्स, मोबाईल, पार्टी. मोबाईल कुठं? आजोबा विचारतायत. गणू हसतो आणि म्हणतो, हौशीमध्ये. पुढचं शिकवणं होतं बजेट. आजोबा म्हणाले, गणू, समज तुला महिन्याला 100 रुपये मिळाले, काय करशील? गणू म्हणतो, 30 रुपये खाण्यासाठी, 20 रुपये वहीसाठी आणि उरलेले गुल्लकात. आजोबा म्हणाले, वा, म्हणजे तू बजेट बनवलं. गणू गोंधळला. बजेट म्हणजे आपले पैसे योग्य पद्धतीनं वाटणं. जेवढं मिळालंय तेवढंच खर्च करणं, आजोबांनी सांगितलं. गणू लगेच विचारतो, पण खर्च जास्त झाला तर? आजोबा हसून म्हणतात, मग कर्ज आणि मग डोक्याला ताप. गणूच्या चेहऱ्यावर समजुतीचे भाव उमटले. तेवढ्यात आजोबांनी एक वही दिली, गणूची खर्च वही. आजोबांनी त्याला सांगितलं, यात दर आठवड्याचे खर्च लिहायचे आणि पाहायचं कुठं आणि किती खर्च होतोय ते. 5व्या दिवशी आजोबांनी एक नवीन आयडिया दिली. गणू, आज आपण एक छोटासा बिझनेस सुरू करणार आहोत. काय? गणू आश्चर्यानं विचारतो. गणूचं पेढ्यांचं दुकान. आईनं घरात पेढे केले. गणूनं नाव ठेवलं, गणूचे घरगुती पेढे. खास चव, खास प्रेम. शेजाड्यांकडे विक्री झाली. 2 दिवसात 50 पेढे विकले गेले. 10 रुपये खर्च, 40 रुपये फायदा. आजोबा म्हणाले, हेच म्हणजे गुंतवणूक. थोडे पैसे टाकून जास्त मिळवणं, पण समजून आणि विचारून करायचं. हां. गणूच्या डोळ्यात चमक आली होती. 8 दिवस झाले. आता गुल्लक उघडायची वेळ आली. गणूनं गुल्लक उघडला. पैसे मोजले. 1378 रुपये. आईनं विचारलं,
गणू, आता या पैशांचे मोबाईल घ्यायचा ना? गणू थोडा गप्प झाला, मग हळूच म्हणाला, मोबाईल नको आई, मी या पैशांचे 3 भाग करणार. 500 रुपये शाळेच्या पुस्तकांसाठी, 400 रुपये बिझनेस पुन्हा सुरू करायला आणि उरलेले परत गुल्लकत. आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी गणूला हळूच जवळ घेतलं. आई बाबा कौतुकानं पाहत उभे राहिले. शिकवण: पैसा म्हणजे फक्त आहे म्हणून खर्च करण्याची गोष्ट नाही. त्याचं योग्य नियोजन, बचत आणि गुंतवणूक शिकणं खूप गरजेचं आहे. पैशाचं योग्य नियोजन हे लहानपणापासूनच शिकायला हवं. गरज, हौस आणि बचत यातील फरक समजला की आयुष्य सहज सोपं होतं. गुल्लक हा फक्त मातीचा डबा नसून स्वप्नांची तयारी असते. पॉकेट मनी योग्य वापरला तर तोच आपली पहिली कमाई बनतो. ही होती गणूची पैशांची शाळा. पुन्हा भेटूया दुसऱ्या गोष्टीत. तोपर्यंत गुल्लक भरवत रहा आणि ज्ञानही. आवडली ना गोष्ट? मग लाईक करा लगेच. कॉमेंट करून सांगा मला तुम्ही तुमचं पहिलं गुल्लक कधी फोडलं होतं की अजूनही जपून ठेवलंय. गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा, कारण चांगल्या गोष्टी सर्वांपर्यंत पोचल्या पाहिजेत. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या खास मंडळींना देखील चॅनल आवर्जून सबस्क्राईब करायला सांगाल. क्लिक करा बेल आयकॉनवर, म्हणजे नवीन गोष्ट आली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. कारण पुढच्या वेळी आणू काहीतरी नवीन, काहीतरी खास.